आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण आपण न कळत अशी मोठी चूक करत असतो जी आपल्याला आयुष्यभर महागात पडू शकते. तुम्ही कधी विचार केला आहे का? आपण धोंडा महिना म्हणून ज्या महिन्याला टाळतो तोच महिना खरं तर सर्वात जास्त पुण्य देणारा असू शकतो. आणि जर तुम्ही या महिन्यात एक छोटासा उपाय केला तर तुमचं नशीब खरंच बदलू शकतं. स्क्रोल करू नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी सांगणार आहे अधिक महिना म्हणजे दोनदा महिना का म्हणतात आणि या महिन्यात काय केल्याने 100 पट पुण्य मिळतं. आणि ही एक चूक जी 90% लोक या महिन्यात करतात. जर तुम्ही हे चुकवलं तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही ऐकलं असेल की धोंडा महिना आहे, काही काम करू नका. पण तुम्हाला माहिती आहे का की हा महिना निरुपयोगी नाही, तर उलट हा वर्षातील सर्वात शक्तिशाली महिना मानला जातो. मग लोक चुकीचा समज का करून घेतात? कारण या महिन्यात लग्न होत नाहीत, मुहूर्त घेतले जात नाहीत, नवीन कामं टाळली जातात, म्हणून लोकांनी नाव ठेवलं आहे धोंडा महिना. पण खरं सत्य आहे का? अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम महिना. एक कथा सांगते तुम्हाला थोडक्यात. हा महिना खूप दुःखी झाला होता कारण कोणीही त्याला महत्व देत नव्हतं. तो भगवान विष्णूंकडे गेला. माझं कोणीच मानत नाही असं म्हणाला. तेव्हा भगवान श्री विष्णूंनी सांगितलं की तू अजिबात दुःखी होऊ नको. आजपासून तू माझा महिना आहेस. तुझं नाव पुरुषोत्तम महिना असेल. आणि सर्वात मोठं वचन दिलं, या महिन्यात केलेलं पुण्य हे 100 पट वाढेल. हो, 100 पट. तुम्ही ऐकलं ते खरं आहे. आता प्रश्न, या महिन्यात काय करावं? लक्षात ठेवा, तर दररोज श्री विष्णूंची पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप नियमित करा. गीता किंवा विष्णू सहस्रनामात वाचा. गरिबांना दान करा आणि अन्नदान देखील नक्की करा. एक छोटा उपाय काय करायचा आहे, तर रोज संध्याकाळी दिवा लावायचा आहे आणि फक्त 5 मिनिटे मंत्र म्हणायचा आहे. एवढं केल्याने देखील पुण्य मिळतं. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मुलींनी आईची ओटी कशी भरावी. ही परंपरा आहे का, की आईचा सन्मान करण्यासाठी किंवा तिच्या आशीर्वादासाठी आहे? प्रत्येक मुलीने या महिन्यामध्ये ओटी आईची ही नक्की भरावी. ओटीमध्ये काय द्यावं, तर हळद, कुंकू, नारळ, फळ, साडी किंवा कपडा, थोडी दक्षिणा. आता ओटी कशी भरायची, तर आईला पाटावर बसून तिच्या कपाळावर कुंकू लावायचं आहे. ओटी भरायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि आपल्या आईचा आशीर्वाद घ्यायचा आहे. हे आवर्जून करायचे आहे. आईचा आशीर्वाद म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? तो तुमचं आयुष्याचं संरक्षण आहे. तिचं आयुष्यभर सुखी राहा हे वाक्य तुमचं नशीब हे खरंच बदलू शकतं. आईच्या नमस्कारामध्ये एवढी ताकद असते. पण जर आई नसल्यास काय करावे असं वाटत असेल, तर तुम्ही मावशी, काकू, आजी किंवा कोणत्याही सन्माननीय स्त्रीची ओटी भरू शकता. काही लोक तरी देवीची ओटी भरतात, कारण महत्व भावना आहेत, व्यक्ती नाही. तुम्ही देखील अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरता का आणि कोणत्या पद्धतीने भरता ते कमेंटद्वारे नक्की सांगा. या चुका मात्र अजिबात करू नका. फक्त दिखाव्यासाठी करू नका. काही काही पूजा करू नका. मनात शंका तर अजिबात ठेवू नका. नकारात्मक विचार टाळा. लक्षात ठेवा, श्रद्धा आणि पुण्य हे दिखाव्यासाठी काहीच गरजेचे नसते. जर तुम्हाला ही माहिती नवीन वाटली असेल किंवा आज काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल, तर हा व्हिडिओ सेव्ह करा, कारण पुढेही तुम्हाला ही माहिती नक्की उपयोगी पडणार आहे. तुम्ही देखील धोंडा महिन्यामध्ये आवर्जून आईची ओटी भरा, दानधर्म करा, गरजूंना मदत करा. म्हणूनच अधिक महिना धोंडा महिना नाही, तर हा सर्वात पुण्य देणारा महिना आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या कुटुंबात शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री विष्णू नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास भक्ती विशेष या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.
अशीच ती विषयक माहिती नक्की पाहायला मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.